हमारे मुमरा के ज्येष्ठ नगर सेवक सम्माननीय राजन दादाजी कीने, इनका जन्मदिन की उनको बहुत सारी शुभकामनाएं देता हूँ। और मैं आज इस मन से जाहिर करना चाहता हूँ कि मैं राजन दादाजी के नेतृत्व में राजन दादाजी जी के साथ में जुड़ा हुआ हूँ। मी आज सन्माननीय राजन दादा कीने साहेब यांच्या संगती मी जॉईन झालेलो आहे। त्यांचं जे समाजकार्य आहे ते नेहमी जनतेच्या विषयांवर जनतेच्या समस्यावर नेहमी तत्पर असतात आणि नेहमी समस्या सोडवत असतात। आपण पाहिलं असेल की गेले 40 वर्ष त्यांचे जे कुटुंब आहे हे मुंब्रा शहरातील नाही तर पूर्ण ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा असो, कळवा असो, मुंब्रा असो, दिघा असो, या संपूर्ण परिसरामध्ये दादांची जी छबी आहे काम करण्याची, ती काम करण्याची शैली जी आहे ती अतिशय उत्कृष्ट असल्यामुळे दादांसाठी आपण पाहिलं असेल इथे हा सगळा जनसमूह हा दादांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जमलेला आहे। मी एवढंच सांगू इच्छितो की भरपूर पत्रकारांना इच्छा आहे की मी माझा जो जुना पक्ष होता शरदचंद्र पवारजी राष्ट्रवादी काँग्रेस, तो पक्ष सोडून मी या पक्षात का आलो, तर मी त्या 2009 पासून त्या पक्षामध्ये होतो। त्या पक्षामध्ये मी मनापासून काम केलं। आपण सर्वांनी पाहिलं असेल की पक्षाचं कुठलेही आंदोलन असू द्या, पक्षाच्या जे नेते होते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर कुठलीही संकट असू द्या, त्या प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये मी पुढे असायचो। पुढे असून मी नेहमी माझ्या नेत्याला आणि माझ्या पक्षाला प्रोटेक्ट करण्याचं काम केलं। मी काही विषयावर जे एक विषय होता त्याच्यावर उपोषणाची वेळ आली, उपोषणाला देखील बसलो, कारण की तो विषय तसा होता त्यामुळे त्या विषयामध्ये उपोषण करणं गरजेचं होतं। त्या हिशोबाने मी बसलो होतो। मी सर्वप्रथम दादांना मी हे सांगू इच्छितो की दादा मी माझा जो जुना नेता होता माझा, त्याच्या नेत्याच्या बैठकामध्ये येऊन तुमच्या ऑफिसच्या बाहेर येऊन गोंधळ केला, त्यानंतर तुमच्या वॉर्डामध्ये येऊन काही भाषणे केली। ही सगळी माझी त्या नेत्यांनी जी मला धुरळ घातली होती, ज्या नेत्यांनी मला मिसगाईड केलं होतं, त्या मिसगाईडच्या नादामध्ये जे सगळं झालं, त्या सर्वप्रथम मी त्या सगळ्या गोष्टीची दादांची कडे माफी मागतो की दादांनी मला त्या गोष्टीसाठी माफ केलं पाहिजे। की एक कार्यकर्ता म्हणून त्या पक्षासाठी मी प्रामाणिक होतो, त्या पक्षाची भूमिका मी मांडत होतो दादा, त्या सगळ्यातून ती गोष्ट घडली। आपण मनाचा मोठेपणा दाखवला, मला माफ केलं आणि मला जवळ घेतलं आणि मला तुमच्या संगती तुमचा वाढदिवस साजरा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो। आणि मी सांगू इच्छितो डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना की तुम्ही 15 तारखेला येऊन एका कार्यक्रमामध्ये दादांवर वैयक्तिक टीका केली, दादाच्या कुटुंबियावर वैयक्तिक टीका केली। म्हणजे तुम्ही फक्त मुंब्र्यामध्ये येऊन 2 कुटुंबांमध्ये आपसामध्ये भांडणं लावायची,
म्हणजे जी आमच्या मुंबऱ्यातली जी एकता आहे ती कुठेतरी खंडित करण्याचा प्रयत्न करायचा, कुठे ना कुठे आपसामध्ये आम्हाला भिडवायचं. पण आता आमचे सगळ्यांचे डोळे उघडलेले आहेत. तर तुमचे जे जो प्रकार होता की आपसामध्ये भांडणं लावायची आणि आपसामध्ये वाद घालून हे करत, तर त्या आपसामधल्या ह्याच्याला आता कोणी बळी पडणार नाही. लोकांना समजून आलेलं आहे की कोण व्यक्ती काम करतो आणि अर्ध्या रात्रीला कोण आपल्यासाठी धावून येऊ शकतो, हे लोकांना आता समजून आलेलं आहे. ज्या दिवशी मी दादांसाठी इंटरव्ह्यू दिला आंबेडकर चौकामध्ये, त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच 9-10 वाजता पोलीस माझ्या घरी आले की आपण संग्राम जगताप विषयावर आंदोलन केलं होतं, त्याच्यामध्ये आपल्यावर गुन्हा दाखल आहे, आपण फोन उचलत नाही, नोटीस पाठवले, हे ते. मी म्हटलं ठीक आहे, मी समजू शकतो, हे राजकारण आहे. कुठेतरी मी तुमच्या पक्षात होतो तेव्हा चांगला होतो, आता दादांकडे गेलो होतो, जाणून बुजून मला अडकवण्याचा प्रयत्न करायचा. तर मी इथे जमलेल्यांना सगळ्यांना एकच सांगतो की मला माहिती आहे की मला अडकवण्याचा प्रयत्न केला जाईल, मला केसेस मध्ये टाकण्यात जाईल, तेच करू शकतात, कारण माझं कुठे इलिगल बांधकाम नाही की काय नाही की माझं नुकसान करू शकतात. तर त्यामुळे मला कुठल्या ना कुठल्या केसेसमध्ये अडकवून फसवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण मी आपल्या सगळ्यांना सांगतो, जर मला कुठल्या केसेसमध्ये अडकवण्यात आलं आणि कुठे फसवण्यात आलं तर आपण कुठेही खचून न जाता आपण दादा आणि मरुश्वर किने यांच्या पाठीमागे राहून आपण त्यांचा प्रचार घरोघरी करायचा आहे आणि दादांना भरघोस मतांनी निवडून आणायचं आहे. हा आपण प्रत्येकाने निश्चय घेतला पाहिजे. कारण की इथे कसं आहे की आपला संधी राहिला तर तो चांगला आणि दुसऱ्या संधी गेला तर तो वाईट झाला आणि त्याच्यावर केसेस टाकायच्या. तुम्हाला काय केसेस टाकायच्या टाका, मी केसेसला घाबरत नाही. आतापर्यंत तुमच्या संधी होतो, तुमच्यासाठी केसेस खाल्ल्या, आतापर्यंत तुमच्या संधी होतो, तुमच्यासाठी सगळ्यांना अंगावर घेतलं. आता वेळ माझी आहे आणि मला माझं राजकारण करू द्या. माझ्या आडव्यात जाल तर हा बाबासाहेब आंबेडकरांचा भीमसैनिक आहे, हा तुम्हाला तुमची जागा बरोबर दाखवून देईल, तुमची जागा बरोबर दाखवून देईल. आता तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा तुमची माफी मागतो. तसंच रीना मॅडम आणि आमच्याबद्दल देखील खूप वाद करण्यात आले, खूप गोष्टी करण्यात आल्या. पण काय तो खरं सांगतो, तो वेळ तसा होता, त्या पक्षात होतो, त्या नेत्यासाठी निष्ठा होती. तुम्ही देखील पाहिलं असेल, त्या नेत्यासाठी होतो पण निष्ठेने लढत होतो. कुठे मागे हटलो का? बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संघर्ष शिकवला आणि त्या संघर्षामध्ये आम्ही कुठेही असलो तरी संघर्षासाठी कधी मागे हटणार नाही. आम्ही संघर्ष करून इथपर्यंत आलेलो. माझे आई वडील कुठेच राजकारणात नाही, कुठेच नाही दादा, आजपर्यंत संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलोय. तुमच्या नेतृत्वात जॉईन झालोय आणि मला आशा आहे की त्या नेत्यासाठी 16 वर्ष काम केलं, त्यांनी मला न्याय दिला नाही, पण तुम्ही मला न्याय द्याल ही मला पूर्णपणे आशा आहे. कारण की ह्या मुंबई शहरामध्ये इतिहास आहे. तुम्ही 8 लोकांना नगरसेवक बनवले, त्यामध्ये सगळे गद्दार निघाले आणि तुमच्यापासून लांब गेले. पण हा प्रवीण पवार तुम्हाला शब्द देतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन सांगतो की तुमच्या संधी जॉईन झालं, तुम्ही मला न्याय द्याल, मी तुमच्या संधी नेहमी राहील, हा शब्द देतो. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय महाराष्ट्र. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपतींना वंदन करतो. आज माझा वाढदिवस, या वाढदिवसानिमित्त प्रवीण पवार यांनी या सम्राटनगर भागात हा कार्यक्रम लावला आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या सर्व माता, भगिनी, बंधू आणि मित्रांनो, गेली अनेक वर्ष काय जन्मापासून या मुंबऱ्यात आम्ही आहोत आणि संपूर्ण मुंबरा कसा डेव्हलप झाला आणि कसे मुंबऱ्यात लोक वाढले, प्रत्येकाचं आम्ही बघितलेलं आहे. प्रत्येकाची म्हणजे काय बोलतात की प्रत्येकाचं ते चढ उतार बघितलेला आहे. पण परमेश्वरी कृपा आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद, या सर्व आशीर्वादाने मी म्हणजे माझी जी मान मर्यादा आहे किंवा माझा जो सन्मान आहे तो परमेश्वराने ॲज इट इज तसाच ठेवलेला आहे. कारण का खूप आले आणि खूप गेले, पण आपल्या आणि परमेश्वरी कृपेने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी ॲज इट इज तसाच आहे आणि तसाच राहणार आहे. माझ्यामध्ये कोणताच बदल घडणार नाही. प्रवीण पवार एक चांगला कार्यकर्ता आहे. एवढी वर्ष मी बघतोय त्याच्याकडे की कशा पद्धतीने तो काम करतोय. यापूर्वी अनेक कार्यकर्ते माझ्याकडे आले, त्यांनी माझ्या बरोबर काम करण्याची इच्छा प्रकट केली
आणि त्यांना सन्मान देण्याचं एक काम, जे मी एक नेता वगैरे काही नाहीये, मी पण एक कार्यकर्ता म्हणूनच काम करत असतो. पण खऱ्या अर्थाने जो कार्यकर्ता असतो ते दुसऱ्या कार्यकर्त्याला एक सन्मान देण्याचे काम किंवा त्याची जी जागा आहे ती जागा त्याला उपलब्ध करून देण्यासाठी, त्याचा जो स्पेस आहे तो स्पेस निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करायचा असतो. आणि त्याला त्याची जागा मिळवून देण्याचा त्याचा जो मान आहे तो मिळवून देण्यासाठी नेहमी मी प्रयत्न केला. आणि प्रत्येक जो कार्यकर्ता असतो त्याला मान दिलेला आणि त्याची जी जागा आहे ती त्याला मिळवून दिलेली आहे. अशाच पद्धतीने मी या भागातून आमच्या महिला भगिनींनी एक भगिनीसाठी 2 वेळा माझ्याकडे इच्छा प्रकट केली आणि 2 वेळा माननीय नगरसेविका अनिता किने यांनी त्यांची शिफारस केली आणि 2 वेळा त्यांना नगरसेवक म्हणून निवडून आणलं. खऱ्या अर्थाने मागच्या वेळेस 2017ला ज्यावेळेस आम्ही त्यांना आमच्या पॅनलमध्ये घेतलं, म्हणजे 2-3 महिने पण नाही आमच्या बरोबर राहिले. या भागात जे आपले आमदार आहेत त्या आमदारांच्या मिसेसने त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी पैसे घेतले होते आमदाराकडून. आणि आमदाराकडून पैसे घेतलेले असताना निवडणूक संपल्यानंतर आमदाराच्या मिसेसने त्यांना शिवीगाळ सुरू केली. तेव्हा ते माझ्याकडे आले आणि मला सांगतात की दादा काही कर, त्यांना पैसे द्यायचे आहेत. आणि या गोष्टीला साक्षी आहे हा प्रवीण पवार आहे. प्रवीण पवार, वस्तुस्थिती थोडी सांग, जर मला बरं वाटेल जर थोडी सांगितलं होतं काय वस्तुस्थिती होती ती. इलेक्शनला पैसे कमी पडले होते दादा, त्यावेळेस ते पैशाची अरेंजमेंट होत नव्हती. आव्हाड साहेबांनी ते पैशाची अरेंजमेंट करून दिली होती. त्यानंतर आव्हाड मॅडमनी त्रास दिला की पैसे माझे वेळेवर द्या म्हणून. आपणच आणि अनिताताईंनी आपले पप्पू दळवी यांना बोलून पैशाची अरेंजमेंट करून दिली आणि ते नंतर ते पैसे देण्यात आले. त्यानंतर काही वाद झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, ते माझ्यासमोरच आहे आणि मी त्या गोष्टीला साक्षी. म्हणजे सगळं आम्ही तुमच्यासाठी करायचं आणि तरी पण गद्दार आम्हीच. ठीक आहे, प्रवीण पवारनी ऑफिसवर येऊन मला गद्दार बोलला असेल, मला काही लोकांनी या संदर्भात गावाची कुजबूज सुरू होती की प्रवीण पवार तुमच्या बरोबर येतात. त्यावेळेस बरेच जे आपले आहेत हितचिंतक त्यांनी सांगितले की प्रवीण पवारने तुम्हाला गद्दार बोललेला आहे, तुमच्या ऑफिसवर येऊन हे सगळं काय केलेलं आहे. मी बोललो ठीक आहे, आता त्याला कदाचित त्याची चूक समजली असेल, म्हणजे वस्तुस्थिती काय आहे आणि सच्चाई काय ती त्याला कदाचित समजली असेल, म्हणून तो आमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतोय. तर त्यासाठी जर तो एक सर्वसामान्य नागरिकांसाठी झटत असेल, एक सर्वसामान्य कार्यकर्ता असेल आणि लोकांसाठी त्याचं काम करण्याची इच्छा असेल, तर त्याच्यासाठी म्हणजे त्याला जर चूक त्याची समजून आली असेल तर त्याला आमच्या बरोबर घेण्यास आम्हाला काही हरकत नाही, कारण तो आमच्या गावातलाच आहे. जर एक सर्वसामान्याला मान द्यायचा असेल, सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक पुढं जाऊन देण्यासाठी एक्सप्रेस निर्माण करून द्यायचा असेल तर तो प्रवीण पवारसाठी आम्ही निर्माण करून देऊ. त्याला तो चांगलं कार्य करेल, जनतेसाठी चांगलं राबेल, तर त्याच्याकडेही आम्ही चांगलं त्यासाठी मेहनत घेऊ. आपण इथं आलात आणि प्रवीण पवारला जो सन्मान देण्यासाठी आपण इथं उपस्थित राहिला, विशेष करून म्हणजे महिला भगिनी ज्या आलेल्या आहेत आमच्या, त्या ज्या पद्धतीने आता प्रवीण पवार यांना साथ देण्यासाठी आलेले आहेत, तसंच यापुढेही प्रवीण पवारला चांगल्या पद्धतीने आपले आशीर्वाद, आपली जी साथ आहे, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत. कोणाला लाडक्या बहिणीचा लाभ मिळत नाही हात वरती करा. कौन ऐसी है जो हमारी एकनाथ शिंदे साहब की लाडली बहन है कि उनको लाडली बहन का लाभ नहीं मिल रहा है? जिनको लाभ नहीं मिल रहा है तो उनको क्यों नहीं मिल रहा है, उसके लिए अगर आप कभी हमारे कार्यालय में या शाखा में जाके आप उसके बारे में आप इंक्वायरी कीजिए कि आपको ये लाभ क्यों नहीं मिल रहा है. तो ये लाभ आपको मिला के देने के लिए हमारी पूरी कोशिश रहेगी, क्योंकि आपको ये बताना चाहता हूँ कि इससे पहले भी अभी सब योजनाओं का फॉर्म भरने का काम चालू है. जो योजनाओं में आप बैठ रहे हैं उसको आप फॉर्म भरने का काम, आपको फॉर्म भरो, आपको उस योजना का लाभ मिलेगा. इससे पहले भी हमारे मुमरा में एक योजना हुई थी सिलाई मशीन और घर घंटी का,
तो उसमें भी हमारे कम से कम 800-900 महिलाओं ने, मेरी माता बहनों ने, हमारे मुख्यमंत्री साहब की लाड़की बहनों ने उस योजना का लाभ लिया था। और मैं समझता हूँ कि बहुत सारे महिलाओं को घर घंटी और सिलाई मशीन मिली थी। ऐसा ही है, अभी फॉर्म भरने का, योजनाओं का फॉर्म भरने का काम चालू है। उसमें आप फॉर्म भरो और आपका जो योजना में आप जिस योजना में बैठते हैं उस योजना का लाभ ले लो। अभी मैं ज्यादा कुछ कहना नहीं चाहता हूँ, ठीक है। अभी मेरा जन्मदिन है, उस जन्मदिन के मौके पर मैं किसी को बुरा बोलना नहीं चाहता हूँ, क्योंकि मुझे मालूम है मैं कितना अच्छा हूँ। मेरे जो पाप है वो मेरे कंधे पे है, मेरे को ही लेके जाने का है। मैं किसी के कंधे पे मेरे पाप नहीं डाल सकता। लेकिन कुछ लोग ऐसे भी है जो अपने पाप है वो भी मेरे कंधे पे डालते, तो मैं उन पापों को भी लेके चलूंगा। उनके अगर पाप मेरे कंधे पे लेके जाने गए तो वो भी मैं लेके जाऊंगा। लेकिन एक बात बताना चाहता हूँ, यहाँ पर उस दिन जैसे प्रवीण पवार ने उल्लेख किया था कि बीच में 15 तारीख को एक प्रोग्राम हुआ था, उसमें इतने सालों में कभी हमारे मुमरा में वो क्या बोलते उसको, पैठनी का होम मिनिस्टर का कार्यक्रम कभी हुआ नहीं। लेकिन अभी इलेक्शन आया है तो ये सब कार्यक्रम होने लग गए। और उसमें मेरे नाम का एक उल्लेख किया गया था कि किसी का ये मतदार यादी में से नाम काटा गया है। मेरी माता बहनें सामने बैठी है कि राजन की ने ऐसा किसी का नाम काटने का या किसी को इलेक्शन लड़ने से वंचित करेगा, ऐसा आपको लगता है क्या? राजन की ने काम करेगा? क्योंकि राजन की ने खुद के लिए उसको मालूम है कि किसी को बुरा या किसका बुरा सोचा ही नहीं उसने कभी, या किसी के बारे में बुरा सोचता ही नहीं। इसके लिए मालिक ने मेरे को और आपके आशीर्वाद से मैं ऐसा के ऐसा ही हूँ और ऐसा ही रहूंगा। और मालिक से भी मैं प्रार्थना करता हूँ कि मेरे में कभी तकब्बुर, घमंड या अभिमान कभी नहीं आए। मैं अपना काम ईमानदारी से करता हूँ। अगर लोगों को पसंद है तो मेरे पास आते हैं। मैं ज्यादा नहीं कुछ कहते हुए, अभी वहां पर भी प्रोग्राम है, अगर आप वहां पर भी आ सकते हैं तो आ जाइए। मैं हमारे विधानसभा के उम्मीदवार रह चुके नजीमुल्ला साहब और हमारे सहकारी नगर सेवक विश्वनाथ भगत और हमारे थाने शहर जिला राष्ट्रवादी अजित पवार गट के अध्यक्ष सुहास देसाई दादा वो भी यहाँ पर उपस्थित हुए। और आप अभी बोलूंगा जरा थोड़ा, क्योंकि ये हमारे नजीमुल्ला भाई है। यहाँ पर दोगली राजनीति कैसी की जाती है इसके बारे में आपको बताना चाहता हूँ। यहाँ पर 2009 में विधानसभा के इलेक्शन हुए थे। उस इलेक्शन में मैं शिवसेना के माध्यम से, शिवसेना की पार्टी से खड़ा था और यहाँ का जो अभी का आमदार है वो राष्ट्रवादी से खड़ा था। तो उस वक्त उसने हमारे यहाँ पर लोगों को ऐसा कहा था कि ये जो राजन की ने ये शिवसेना का उम्मीदवार है और ये शिवसेना जो जातिवादी पार्टी है। लेकिन 2014 में भी उसने वैसा ही किया। 2014 में भी जातिवादी पार्टी शिवसेना के बारे में कहा और 2019 में शिवसेना की गोद में जाके बैठ गया। अभी 2024 की बात बताना चाहता हूँ। नजीमुल्ला जैसा होनहार कैंडिडेट उम्मीदवार अपने को मिला था, लेकिन हमारे मुमरा वालों ने उस चीज को अभी ध्यान नहीं दिया। दोगली राजनीति कैसी कि यहाँ पर हमारा आमदार कहता है कि नजीमुल्ला बीजेपी का कैंडिडेट है। अरे बीजेपी का गठबंधन है, कैंडिडेट तो नहीं है ना। और कलवा में जाके बोलता है मुसलमानों को वोट देना लगना अपने, तो हिंदू लोगों को बोलते हैं मुसलमान को वोट देना पड़ेगा। और यहाँ पर मुसलमान भाइयों को कहता है कि नजीमुल्ला बीजेपी का कैंडिडेट है। तो ये दोगली राजनीति अभी इसके बाद आगे चलने वाली नहीं है। अभी जनता हमारी सब समझदार हो चुकी है। अभी पिछले अगर आपको ऐसा लगता है तो आप एक बात को ध्यान में रखिए, पिछले 2009 से लेके 2024 तक का उनका आमदार निधि लिखी है
एक भी अगर काम कहिए तो हम लोग राजनीति छोड़ देंगे, राजनीति का मुंडा भी छोड़ देंगे। और उसके बाद में आप देखेंगे यहाँ पर जो काम हुए वो महानगर पालिका के माध्यम से हुए। यहाँ पर नगर सेवकों के लेटर लेने के और फिर बाद में उसको क्लब करने का, वो जो निधि मिलेगा उसको क्लब करने का, उसका निधि का टक्केवारी लेने का और नगर सेवकों को काम जो रहेंगे उसको क्रेडिट लेने का काम करने का। आपको एक बात बताना चाहता हूँ, अभी वो पिछला गया वो जाने तो आमदार निधि में एक भी काम नहीं हुआ, लेकिन अभी आपने जो 2024 में इलेक्शन हुआ उसके बाद में उसके बाद में 24 के बाद 25 आ गया और नवंबर में इलेक्शन हुए थे, तो एक साल हुआ है। तो एक साल में अगर आमदार निधि का कहीं भी काम हुआ है तो आप मुझे बता दीजिए। नहीं हुआ है, क्योंकि आमदार निधि पूरा जो है पिछले 15 साल का जो आमदार निधि था वो पूरा गायब कर दिया। जो 45 कोटी है, 40-45 कोटी वो पूरा गायब कर दिया आमदार ने। और अभी ये साल में काम क्यों नहीं हुआ? नहीं तो कैसा रहता था कि नगर सेवकों के काम होते थे तो उनको नारियल फोड़ने के लिए बुलाता था नगर सेवक, तो वो नगर सेवकों के कामों का भी क्रेडिट लेते थे। लेकिन अभी एक साल में कौन सा एक भी मेरे को बताओ कि आमदार ने कहीं नारियल फोड़ने को कहीं गया है या उद्घाटन करने को कहीं गया है? क्योंकि वो आमदार निधि का कहीं वापर ही नहीं करता, वो आमदार निधि पूरा अपने गले जेब में डालता है। तो ऐसे आमदार को भविष्य में अपने को क्या करने का है ये ध्यान में रखिए। अभी महानगर पालिका के इलेक्शन आएंगे, इसमें इनके जो उम्मीदवार है इनको अपने को क्या दिखाने का है वो आप ध्यान में रखिए, क्योंकि इसने मुमरा को इतना पीछे, जैसा कहते हैं कि जब हम अमेरिका या चीन को देखते तो ऐसा लगता है कि हमको 100 साल पीछे, 50 साल पीछे ऐसा कहते। लेकिन ये जो हम देखते हैं कि ये जो 15 साल गए हमारे, तो हमको लगता है कि हम लोग बहुत पीछे गए हैं, क्योंकि 15 साल में जिस तरीके से काम होना चाहिए वो काम हुआ नहीं है। यहाँ पर इसने सिर्फ मित्तल जो है मित्तल बिल्डर या मित्तल की जो जगह है वो जगह की सिर्फ दलाली करने का काम ये आमदार ने किया है और उसका जो दलाली का जो पैसा है वो जेब में डालने का काम किया। तो भविष्य में अभी मैं समझता हूँ कि मुमरा का हर जो शख्स है उसको सियासी होना जरूरी है, ऐसा बोलते हैं। तो मैं समझता हूँ कि मुमरा का जो हर एक शख्स है वो सियासी होते जा रहा है और उसके बारे में सब जानकारी लेते जा रहा है। और भविष्य में अभी आपको एक बात बताता हूँ, कलवा में तो सुपड़ा साफ हो गया है, मुमरा में भी लगभग सुपड़ा साफ होने के आसार पे है। आप कलवा में देखेंगे कि इनको जो इच्छुक फॉर्म मंगाते ना, इच्छुक उम्मीदवार का फॉर्म मंगाते ना, तो इच्छुक उम्मीदवार का जो फॉर्म मंगाया है तो उसमें कहीं भी कोई फॉर्म भरा नहीं इच्छुक उम्मीदवार का राष्ट्रवादी के इसमें आमदार के पार्टी में से। अभी वो फॉर्म नहीं भरा, इसके लिए उनकी घरवाली को फॉर्म भरना मजबूरी में पड़ा। उनकी घरवाली ने इच्छुक में फॉर्म भरा है, ये नौबत आ गई है। आप देखो उनको उम्मीदवार नहीं मिलते तो घरवाली ने इच्छुक फॉर्म भरा है। अभी बहुत टाइम हो गया, बात करेंगे, अभी इलेक्शन का दौर आएगा, इलेक्शन के दौर में बात करेंगे, अच्छी बुरी बातें आप सबको बताएंगे, जो सच्चाई है वो भी बताएंगे। लेकिन आज अभी हमारे नजीब भाई आए हैं, मैं उनको 2 शब्द बोलने के लिए कहता हूँ। धन्यवाद। लाडले बड़े भाई, सबके दादा, हमारे दादा राजन दादा को मैं सालगिरह की मुबारकबाद देता हूँ। ये स्टेज इतना अनोखा है कि इस शख्स में दम है। मेरे को भी अच्छा लड़ा था, बट दिल से लड़ा था और वो सच्चा है, जिधर रहता है पक्का रहता है। और जब मेरे को राजन दादा ने बताया तो मैं बोला यार प्रवीण के लिए मैं उसके स्टेज पे पहले आऊंगा और मैं प्रवीण को मिलना चाहूंगा। इसके लिए प्रवीण, तेरे को हमारे फैमिली में आपका हार्दिक स्वागत, भाई बन के काम करेंगे। और तेरे से नाराजगी हुई मगर हमने सत्ता होते हुए भी घर पे पुलिस ने भेजी, मगर तुम्हारे घर पे 3 महीने के आंदोलन के जैसा दादा के साथ इंटरव्यू दिया, पुलिस आई सुबह 9 बजे। तो मुझे बताओ, गरीबों को दबाने वाला चाहिए कि गरीबों के साथ रहने वाला चाहिए? और आज दादा का अपन जन्मदिन मना रहे, आज तारीख 19 है, 4 दिन बाद मेरा एक जन्मदिन बनेगा 23 तारीख को, जब आपने वो आमदार को वोट दिया था, बराबर है? 1 साल होने आया, 4 दिन बाद आपका पानी का
का समस्या हल हुआ? टोरेंट गई? सबका अत्याचार पानी बेचने वाले गायब हुए? गली, पानी, स्वच्छता, कचरा कम हुआ? कोई परेशानी कम हुई? नहीं भी ना। मैं आज देश के साथ हूं कि मेरे जितने साथ में नगर सेवक, हम साथ में काम किया 25 साल, इनको कभी मुंह खोलने को दिया गया नहीं, इनको काम करने को दिया गया नहीं। 1 साल पहले आपने मुझे ठुकराया है, मगर आपके यहाँ 1 साल पहले आपने मुझे नाकारा है, ठुकराया है, मगर हमें आज भी आपकी फिक्र है। 1 साल में पूरा खानदान आपके गली में घूमने वाला पिछले 1 साल के अंदर कभी आपको नजर आया? आया क्या बाजी? तो नजर आने वाले का साथ दीजिए। अभी तभी आप गलती से पहचाने, हम हिम्मत नहीं आ रहे। आज भी हम आपके गली में चल रहे, पानी के मसले हल कर रहे, अलग अलग काम के लिए आपके बीच में है। हम हिम्मत नहीं आ रहे क्योंकि हमको आपका फिकर है, हमारा काळजी आहे तुमची, तो करत नाहीये। येत्या निवडणुकीत परत त्या गफलत मध्ये जाऊ नका। आणि असे तरुण आमच्या बरोबर आले, आज सर्व मंडळी इथे, यांना साथ द्या, इनको आप साथ दोगे? नजीब का चेहरा पसंद नहीं आया, नाम पसंद नहीं आया, राजन दादा और उनका टीम का तो नाम और चेहरा पसंद है ना। 1 साल बाद जो वापस से गलती करोगे, मैं यही चीज दादा के बर्थडे के दिन आपके आशीर्वाद, आपके दुआओं के साथ, और प्रवीण वेलकम टू द फैमिली, और आप इनका साथ देंगे, यही दरखास्त करता हूँ। 4 दिन बाद 1 साल होगा, सोचो वो रात रात भर गली में आपके घूमने वाले 1 साल में याददाश्त पीछे डालो, कितने वादे आपको किए थे और कितने वादे पूरे हुए। लाइट का बिल उतना ही आ रहा है ना, उतना ही आ रहा है। तुम्हारा घर बिकने का बारी आया, उसके बंगले के माला चढ़ने के टाइम आ गया है, वो बढ़ के आ रहे हैं ना। अरे तो 14 में तो टक्केवारी बढ़ेगी ना। आपको तो हमने ऑडियो रिकॉर्डिंग भी सुनाई थी, कितना देना पड़ता है। इसीलिए बराए मेहरबानी, जो गलती मेरे इलेक्शन के विधानसभा में किए, मगर हम हिम्मत नहीं आ रहे हैं, हम आपको तब्दीली करेंगे। आप एक बार हमारे साथ में हमारी टीम को जिताइए, और आपका यह वादा चाहिए कि राजन दादा, अब इलेक्शन की रैली इधर होगी नहीं, हम सिर्फ वोट डालने को एक ताकत में निकलेंगे, यह वादा करते हैं। यही आशीर्वाद दीजिए राजन दादा और सभी को। धन्यवाद।